आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अपडेट आहे बीडमधून। बीडमधल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आता राज्यपालांची भेट घेणार आहे। यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्यासह महत्त्वाचे नेते सहभागी होतील। ही भेट सोमवारी होणार आहे। छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत शिष्टमंडळामध्ये आणखीन कोण कोण सहभागी होणार आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र सगळेच नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी। राहुल, ही भेट घेण्यामागचं नेमकं कारण काय? कोण कोण या शिष्टमंडळामध्ये सहभागी असणार आहे? हो, ते कविता असं दिसतं की मोर्चातल्या सहभागानंतर आता छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेऊन राज्यपालाकडे, म्हणजे ज्याला आपण राज्य सरकारच्या पातळीवरती राज्यपालांच्या हस्तक्षेपाची भूमिका घेत ते भेटतात, त्यांच्या पुढाकारानं ते स्वतः, त्यानंतर बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत ते, जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे मुंबऱ्याचे आमदार आहेत, अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, विजय वडेट्टीवार जे विधानसभेतले महत्वाचे नेते आहेत, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नरेंद्र अण्णासाहेब पाटील, शिवाजी गर्जे, संजय सिरसाट आणि ज्योती विनायक मेटे एवढी सगळी मंडळी राज्यपालांना सोमवारी 10:30 वाजता भेटणार आहेत। ज्या अर्थी प्रेस नोट मध्ये 10:30ची वेळ दिलेली आहे त्या अर्थी राज्यपालांनी सुद्धा त्यांना वेळ दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की उद्या पुण्यामध्ये याच मंडळीपैकी बहुतेक जणांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे एकदा रस्त्यावरची लढाई आणि दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरची लढाई, अशा दोन्ही पातळीवरती सध्या या संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी खून प्रकरणाचं प्रकरण हे वेगवेगळ्या पातळीवरती तेवत ठेवायचं आणि त्यातनं न्याय मिळवण्याची भूमिका दिसते आहे। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।